नमस्कार, मी विलास बडे। न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। होय, सरकारची परीक्षा 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचं काय करायचं या मुद्द्यावरून आज सरकारची कसोटी लागली आहे, परीक्षा होतीये। देशातील सीबीएसई परीक्षा रद्द करण्यात आली। अनेक राज्यांनी आपापल्या बोर्डाच्या परीक्षा रद्द केल्या। राज्यातील 10वी बोर्डाची परीक्षा आधीच रद्द करण्यात आली आहे, त्यामुळे आता 12वीच्या परीक्षांचं काय होणार याकडे सगळ्या राज्याच्या नजरा लागल्यात। 12वीच्या बोर्ड परीक्षा घ्याव्या की नाही यावर आज सरकारमध्ये मंथन होतंय, कारण कॅबिनेटमध्ये आज यावर सखोल चर्चा होण्याची शक्यता आहे। कदाचित आजच्याच कॅबिनेटमध्ये यावर अंतिम निर्णय सुद्धा होऊ शकतो। कोरोना काळात परीक्षा घ्याव्या की नाही याबद्दल शिक्षण तज्ञ, विद्यार्थी आणि पालकांना नेमकं वाटतंय काय, याबद्दल आज चर्चा करणार आहोत आपण या खास कार्यक्रमात सरकारची परीक्षा। तेव्हा आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती आणि या बैठकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सह्याद्री अतिथीगृहात दाखल झालेत। 12वीच्या परीक्षांबद्दल आजच्या या कॅबिनेटच्या बैठकीत निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जाते आणि आशा ही सुद्धा आहे की राज्यातली बोर्डाची परीक्षा 12वीची ही कदाचित रद्द केली जाऊ शकते, तशी शक्यता वर्तवली जाते। कारण 10वीच्या परीक्षा या आधीच रद्द केलेल्या आहेत राज्य सरकारनं। त्यानंतर देशातल्या इतर राज्यांनी सुद्धा सीबीएसईची परीक्षा 12वीची रद्द झाल्यानंतर त्या राज्यातल्या बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे। या आधीच केंद्र सरकारनं स्पष्टपणे भूमिका मांडलेली होती की सीबीएसईच्या परीक्षा या रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकार घेईल, पण राज्यातल्या बोर्डांचं नेमक्या परीक्षांच्या बद्दलचं काय मत असावं हे त्या राज्यावरती त्यांनी सोडलेलं होतं। त्यामुळे महाराष्ट्रातल्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांबद्दलचा निर्णय हा राज्य सरकारला घ्यायचा आहे। गुजरात सरकारनं तिथल्या 12वीच्या बोर्डांच्या ज्या परीक्षा होत्या त्या रद्द केलेल्या आहेत, पण प्रश्न केवळ परीक्षा रद्द केल्या इतका नाहीये। सध्याची कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे आणि या गंभीर परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांच्या जीवाला कुठलाही धोका नको म्हणत राज्य सरकारांनी आता हे निर्णय घ्यायला सुरुवात केलेली आहे। केंद्र सरकारने सुद्धा अगदी तसाच निर्णय घेतलेला आहे। पण आज राज्यात 10वीच्या परीक्षेनंतर 12वीच्या परीक्षेबद्दल सुद्धा असाच काहीसा निर्णय घेतला जाऊ शकतो का, याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी उदय जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। उदय, मंत्रिमंडळाची बैठक सुरू झाली आहे का आणि आजच्या या बैठकीतूनच 12वीच्या विद्यार्थ्यांच्यासाठीचा हा सर्वात मोठा निर्णय येऊ शकतो का? विलास, राज्य मंत्रिमंडळ बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये, सर्व कॅबिनेट मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे। या राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कोविड संसर्ग उपाययोजनांवरती प्रामुख्याने चर्चा होणार आहे। त्याचबरोबर येणाऱ्या पावसाळी अधिवेशन संदर्भात देखील चर्चा होणार आहे। पण सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे 12वीच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात त्यांची परीक्षा जी आहे 12वीची ती घेतली जाणार का। जी काही सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळते त्यानुसार 12वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द होणार असल्याची माहिती जी आहे ती मिळते आहे। राज्य सरकारचा एकमताने निर्णय आहे की 12वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाऊ नये। ज्या प्रकारे आता कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे, अशा जीवघेण्या प्रसंगामध्ये विद्यार्थ्यांना धोकादायक परिस्थितीमध्ये परीक्षेला दिलं जाऊ नये अशी सगळ्यांची एक इच्छा आहे। जो निर्णय 10वीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत घेतला गेलेला आहे तसाच निर्णय 12वीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत देखील घेतला गेला पाहिजे। जीवनाची परीक्षा जी आहे ती उत्तीर्ण व्हायची असेल तरी शैक्षणिक परीक्षा जी आहे ती पुढे ढकलली पाहिजे, तिला रद्द केली पाहिजे अशी माहिती जी आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलेली आहे। त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील ही परीक्षा जी आहे ती रद्द करून आपल्या विद्यार्थ्यांना सही सलामत घरी राहणं आणि त्याचबरोबर त्यांचं आरोग्य जे आहे ते सुरक्षित राहणं या असुरक्षित परिस्थितीमध्ये हे अतिशय महत्त्वाचं आहे। त्यामुळे साधारणतः पुढील 1.5 तासामध्ये ही जी बैठक आहे ती संपणार आहे। ती बैठक संपल्यानंतर हाच प्रामुख्याने जो महत्त्वाचा निर्णय आहे राज्य मंत्रिमंडळाचा तो जाहीर होणार असल्याची देखील माहिती मिळते आहे। साधारणतः 1.5 तासानंतर 12वीची परीक्षा घेतली जाणार की नाही याबद्दल अधिकृत माहिती जी आहे राज्य सरकारकडून अधिकृतपणे जाहीर केली जाणार आहे आणि जो निर्णय येणार आहे तो विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून अपेक्षित जो निर्णय आहे तोच घेतला जाईल अशी देखील माहिती मिळते। जी काही सूत्रांकडून आता सध्या तरी माहिती मिळते त्यानुसार 12वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ही रद्द करण्याकडे राज्य मंत्रिमंडळाचा एकमुखी निर्णय होण्याची शक्यता आहे। धन्यवाद उदय, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। या बैठकीतले अधिक तपशील तुमच्याकडून जाणून घेण्यासाठी सातत्याने तुमच्याकडून येत राहू। पण आता आपण या संपूर्ण विषयाच्या अनुषंगाने जे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत त्या प्रश्नांची चर्चा करणार आहोत। राज्यातल्या शिक्षण तज्ञांना या निर्णयाबद्दल नेमकं काय वाटतंय, कारण केंद्र सरकारने सीबीएसईच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर पालकांना नेमकं काय वाटतंय
आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक यातला असलेले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना हा निर्णय कसा वाटतोय या सगळ्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत। यातले भविष्यातले धोके काय असू शकतात, त्याचे परिणाम काय होतात, या सगळ्याबद्दल सुद्धा आपल्याला अगदी सविस्तरपणे चर्चा करायची आहे। आणि या चर्चेसाठी आता आपल्या सोबत मान्यवर पाहुणे जोडले गेले आहेत। आपल्या सोबत आहेत शिक्षण तज्ञ हिरम कुलकर्णी सर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। आपल्या सोबत पालक संघटनेच्या अध्यक्षा जयश्री देशपांडे मॅडम सुद्धा जोडले गेलेले आहेत। देशपांडे मॅडम तुमचंही स्वागत। आपल्या सोबत ईश्वरी उदास या विद्यार्थिनी आहेत। ईश्वरी तुझंही स्वागत। ओम धोरडे 12वीचा विद्यार्थी आपल्या सोबत आहे, यांच्याकडे आपण जाणार आहोत। पण आपल्याला सुरुवातीला जेव्हा सरकारनं हा निर्णय घेतला, म्हणजे केंद्र सरकारनं निर्णय घेतलेला आहे की परीक्षा 12वीच्या होणार नाहीयेत, राज्य सरकार आज त्याच्याबद्दलचा निर्णय घेऊ शकतं, पण या संपूर्ण परिस्थितीमध्ये आज विद्यार्थी नेमका काय विचार करतात हे जाणून घेणं गरजेचं आहे। म्हणून मी सुरुवातीला विद्यार्थ्यांकडे जातोय, ओमकडे जातो सुरुवातीला। ओम, राज्य सरकारने परीक्षा घ्यावी 12वीची की नाही घ्यावी, तुझं काय म्हणणं आहे? आणि काल केंद्र सरकारनं जो निर्णय घेतला की सीबीएसईच्या परीक्षा घेऊ नयेत, त्याच्याबद्दलचं तुझं मत काय? कालचा जो निर्णय केंद्र सरकारने घेतला तो अतिशय योग्य आहे। आणि जर सध्याची स्थिती बघितली तर कोरोनाचे जे वाढता प्रादुर्भाव आरोग्याच्या दृष्टिकोनाने तो अतिशय योग्य निर्णय आहेत। आणि सध्या जे राज्य सरकारचे निर्णय घेणार आहेत तो पण हाच विद्यार्थ्यांच्याच हिताचा असावा आणि त्यांनी निश्चितपणे हे परीक्षा जी आहे ती कॅन्सल केली पाहिजे। बरं, पण मला सांग की दोन्ही गोष्टींसाठी तुम्ही तयार आहात? हो, म्हणजे परीक्षा झाली तरी तुमचा अभ्यास पूर्ण झालेला आहे, तुम्हाला परीक्षा द्यायला काही अडचण नाही? नाही, पेपर्स द्यायला पण काही अडचण नाही। पण भीती वाटते कोरोनाची? कोरोनाची भीती आहे सध्याला, पण आतापर्यंत जर पेपर झाले असते आता रिझल्ट पण लागला असता आणि पुढची जी वाटचाल आहे ऍडमिशन साठी ती पण झाली असती। पण सध्या जे पेपर्स कॅन्सल म्हणजे पोस्टपोन होत आहेत त्याच्यामुळे पेपर आतापर्यंत काही निर्णय झाला नाही आणि असंच जर चालत राहील तर वर्ष वाया जाण्याची आम्हाला भीती पण आहे। खरोखर आहे, सध्या सगळ्यांचं शेड्यूल पूर्णपणे बिघडलेलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। मी ईश्वरीकडे जातोय। ईश्वरी, तुला काय अपेक्षा आहे? राज्य सरकारनं आज काय निर्णय घ्यावा? राज्य सरकारने हा निर्णय घ्यावा की आमची एक्झाम कॅन्सल व्हायला पाहिजे, कारण आता ही परिस्थिती म्हणजे ऑफलाईन एक्झाम घेण्याची नाही आहे। अजून आम्ही म्हणजे कसं आहे 12वी खूप महत्त्वाचं वर्ष असतं हे सगळ्यांचं, पण आता ही स्टेज खूपच अशी अवघड झाली की एक्झाम आपण ऑफलाईन नाही घेऊ शकत। सो ऑनलाईन म्हणजे पद्धतीने घ्या किंवा एक्झाम कॅन्सल करून टाका। आता ह्यांच्या सीबीएसईच्या एक्झाम कॅन्सल केल्या तशा आमच्या पण एक्झाम कॅन्सल करा। सो डिसिजन लवकर घ्या तुम्ही। बर, ईश्वरीची आई सुद्धा आपल्या सोबत आहेत। तुम्हाला नेमकं काय वाटतंय, आज राज्य सरकारनं काय निर्णय घ्यावा जो विद्यार्थ्यांच्या हिताचा असेल? जयश्री मॅडम, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो, निश्चित। खरं तर कालचा जो निर्णय झाला त्या निर्णयानंतर त्वरित आम्हाला असा निर्णय अपेक्षित होता की आज राज्य सरकारने डिक्लेअर करणं अपेक्षित होतं की 12वीच्या मुलांच्या परीक्षा कॅन्सल झालेल्या आहेत। कारण सध्याची पॅन्डेमिकची परिस्थिती बघता आणि गेली 4 महिने झाले जो परीक्षेसाठी झालेला उशीर आणि आत्ताची सिच्युएशन, ह्या सगळ्याचा जर का आपण लेखाजोखा बघितला तर कुठेतरी आता भीतीचं वातावरण आहे। आणि आता परीक्षा तर कॅन्सलच झाल्या पाहिजेत, पण त्याच्या परीक्षा कॅन्सल होत असताना पुढच्या बऱ्याच आव्हानं आज आपल्या समोर उभी राहणार आहेत। याच्यावरती राज्य सरकारचा नेमका काय काम चालू आहे किंवा आमच्या मुलांच्या फ्युचर बद्दल काय, त्यांच्या ऍडमिशन्स बद्दल काय, या असे बरेचसे प्रश्न आपल्या मनामध्ये आज संभ्रमात अवस्थेत आहेत। नक्कीच, मला हिरम कुलकर्णी सरांना विचारायचं आहे। सर, ही आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात आलेली एक अभूतपूर्व अशी परिस्थिती आहे, जशी ती सरकारसाठी आहे, यंत्रणांसाठी आहे, तशीच ती पालकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, सगळ्यांसाठीच आहे। अशा परिस्थितीमध्ये आज विद्यार्थ्यांचं हित हे सर्वतोपरी असलंच पाहिजे। विद्यार्थ्यांचं हित पाहता केंद्र सरकारनं घेतलेल्या निर्णयाकडे तुम्ही कसं पाहता आणि राज्य सरकारकडून तुम्हाला नेमकी अपेक्षा काय?
मागच्या संपूर्ण वर्षभर न्यूज 18 लोकमतनं ज्या चर्चा ऑनलाईन आणि या सगळ्या संदर्भात घडवल्या, तर त्याच्यामध्ये आपण सर्वांनी 2 मुद्दे मांडले होते की एकतर हे संपूर्ण शैक्षणिक वर्षच रद्द करावं किंवा या ऑक्टोबर पर्यंत 1.5 वर्षाचं 1 वर्ष करावं. परंतु सरकारला शॉर्ट टर्म उत्तर पाहिजे असल्यामुळं एका चुकीतून दुसऱ्या चुकीकडे जाणं असा प्रवास सध्या सुरू आहे. आणि भिंतीवरच्या काही तांत्रिक कारणामुळे सरांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये, पण राज्य सरकारच्या कडून नेमकी अपेक्षा काय आहे याचं उत्तर देत होते. ओम सुद्धा आपल्या सोबत आहे आणि आर्या सुद्धा आपल्या सोबत आहे, विद्यार्थिनी. आर्या, तुझं काय म्हणणं आहे? तुला काय वाटतं आज काय निर्णय होणं अपेक्षित आहे आणि याचा तुमच्या भविष्यावर काय परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं? उद्या जर परीक्षा झाली नाही समजा, तर मग पुढे काय, हा प्रश्न तुमच्या मनात आहे का? हो, डेफिनेटली आहे. कारण 12चं वेटेज हे लाईफमध्ये खूप असतं. 12च्या मार्क्सवरून आपलं फ्युचर बरेच सारे डिपेंड असतं. सो आता जी अशी सिच्युएशन आहे की ज्याच्यामध्ये आपण नाही घेऊ शकत, अशी सर्कमस्टन्सेस आहेत. बट त्याच्यासाठी एक हेल्दी अल्टरनेटिव्ह असायला पाहिजे, ज्याच्या थ्रू आम्हाला इव्हॅल्युएट केलं जाईल. म्हणजे आमचं रिअल पोटेन्शियल आहे त्याच्या अकॉर्डिंग आम्हाला इव्हॅल्युएट केलं जाईल. पण आर्या, मार्क्स आहेत. पण आर्या, आता तुमची परीक्षा जर झाली नाही तर तुमचं जे इव्हॅल्युएशन आहे, म्हणजे तुमचे जे गुणांकन केलं जाईल, ते कशाच्या आधारावर असावं आणि ते योग्य प्रकारे होईल का? तुम्हाला ते न्याय देणारं होईल का? तुम्हाला काय वाटतं? त्याच्याबद्दलची काही संभ्रम अवस्था मनात आहे का तुमच्या? डेफिनेटली आहे. कारण की जर इंटरनल वरून दिलं तर ते मला नाही वाटत की इतकं ॲक्युरेट असेल. इतकं एक्झाम्सनी आम्ही देतो, आम्ही जो अभ्यास केला आहे त्याच्यावरून आम्हाला इव्हॅल्युएट केलं जातं. व्हेअरएज इंटरनल्स हा वन ऑफ द पार्ट असतो आणि तो कम्प्लिटली आपण पकडू नाही शकत फॉर इव्हॅल्युएशन फॉर मार्क्स. मला हिरम सरांना हेच विचारायचं आहे. हिरम सर, आज विद्यार्थ्यांच्या मनात सुद्धा संभ्रमावस्था आहे, कारण 12वीची परीक्षा ही अतिशय महत्त्वाची असते आपल्या भविष्याच्या दृष्टीनं. कारण इथूनच विद्यार्थी पुढच्या भविष्याचा निर्णय घेत असतो, काय निवडायचं, कुठे जायचं. अशा परिस्थितीमध्ये 12वीच्या परीक्षांचं जर मूल्यांकन हे इंटरनलच्या वरून केलं गेलं तर मग आपल्याला खरंच न्याय मिळेल का? जे आज एका मार्कासाठी पुन्हा उद्या कॉम्पिटिशन होणार आहे, त्यात कुणावर अन्याय तर होणार नाही ना? असे प्रश्न सुद्धा आज आहेत या निमित्तानं. नक्कीच आहेत. याचं कारण असं की सीबीएसई बोर्डाकडे सुद्धा त्याची स्पष्टता आज नाहीये. ते सीबीएसई बोर्डाचे जे काही एक प्रवाह आपण अभ्यास देतात, त्यांचं असं म्हणणं आहे की 3 प्रकारे आम्ही मूल्यमापन करायचा विचार करतो. एक तर 9वीचे मार्क, 10वीचे मार्क आणि 11वीचे मार्क, या तिन्ही मार्क आणि 12वीचं जे काही काम झालेलं आहे याच्या आधारे आम्ही मूल्यमापन करू किंवा 12वीच्या आधारे मूल्यमापन करू. पण याच्यामध्ये काही धोके असे आहेत की जी मुलं कॉलेजमध्ये ऑनलाईन सुद्धा आलेली नाहीत, म्हणजे विशेषतः जे काही आपल्याकडे आदिवासी भाग आहे, दुर्गम भाग आहे, या भागातल्या मुलांनी तर ऑफलाईन सुद्धा दिलेलं नाही. आणि म्हणून सीबीएसई बोर्डाला डोळ्यासमोर ठेवून तुम्ही हे जे काही निर्णय करताय हे अत्यंत चुकीचे आहे. याचं कारण असं की सीबीएसई बोर्डाचा जो विद्यार्थी वर्ग आहे तो एक चांगल्या आर्थिक सुस्थितीतला आहे. बहुतेक तो शहरी वर्ग आहे, तो लॅपटॉप किंवा मोबाईल डिव्हाइस वापरणारा आहे. परंतु आमच्या आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचं तुम्ही कसं मूल्यमापन करणार आहात की ज्या मुलांनी कधी सामाई दिली नाही, चाचणी दिली नाही, ते ऑनलाईनच्या वर्गातही आले नाही, एसट्या बंद असल्यामुळे कॉलेजलाही काही दिवस आले नाही, तर तो एक फार मोठा मुद्दा होऊ शकतो. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा मगाशी जयश्री मॅडम म्हटलं की पुढच्या ज्या एंट्रन्स परीक्षा आहेत, सीईटीच्या ज्या परीक्षा आहेत, तर या सीईटीच्या परीक्षांचं तुम्ही काय करणार आहात? कारण आज जर या परीक्षा आज होऊ शकत नसतील तर मग सीईटी तरी कशा होणार? आणि मग नीटच्या असतील, जेईईच्या परीक्षा असतील, याचं मूल्यमापन पुन्हा कसं करायचं? मग त्याच्यामध्ये जी आमची डोंगराळ भागातली किंवा आदिवासी भागातली मुलं मागच्या वर्षी पण आली नाही, यावर्षी आली नाही, त्यांना तुम्ही ग्रेस मार्क देणार का? त्यांना तुम्ही आरक्षण याच्यामध्ये देणार का? जसं मेडिकलला किंवा कृषी पदवी केला तुम्ही डोंगरी भागासाठी स्वतंत्र मार्क ठेवता किंवा आरक्षण ठेवता, तशी माझी या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाहीर मागणी आहे की या सर्व सीईटी मध्ये जी मुलं ऑफलाईन होती त्यांना एक्स्ट्रा मार्क दिले पाहिजेत किंवा त्यांच्यासाठी वेगळ्या प्रश्नपत्रिका सोप्या बनवल्या पाहिजेत. तसं जर केलं नाही तर आमच्या या सगळ्या ग्रामीण किंवा आदिवासी भागातल्या मुलांवर तो अन्याय ठरेल. हा सीईटीच्या भागातला धोका आहे. आणि दुसरी गोष्ट, कोर्ट हे असं हत्यारे पालकांच्या हातातलं की जर 1-2 मार्क जरी इकडे तिकडे झाले तर सातत्याने पालक कोर्टामध्ये जातील आणि आज विद्यार्थ्यांच्या आधीच भवितव्याला उशीर झालेला आहे, तर तो खूप पुढे जात राहील. आणि म्हणून सीबीएसईच्या मागे आपल्या बोर्डांनी फरफट करायला नको होती. कारण
सीबीएसईच्या बोर्डाची मुलं तरी किती आहेत? 11,92,000 मुलं सगळ्या भारतात आहेत. आयसीएसई बोर्डाची मुलं किती आहेत? संपूर्ण भारतात मिळून 10वी-12वीची मिळून 2 लाख आहेत आणि आपले फक्त 12वीची मुलं 15 लाख आहेत. तेव्हा आपल्या स्टेट बोर्डाचे प्रश्न वेगळे आहेत, झारखंडच्या मुलांचे प्रश्न वेगळे आहेत, वेगळे आहेत. तर आपण फरफट करायला नको होती. आपले निर्णय आपण वेगळ्या पातळीवर घ्यायला पाहिजे होते आणि म्हणून मूल्यमापनाच्या पद्धती ह्या अत्यंत ऑब्जेक्टिव्ह सुस्पष्ट असल्या पाहिजेत आणि सीईटीच्या बद्दलची स्पष्टतेमध्ये ऑफलाईन विद्यार्थ्यांचं काय करायचं याचा पण निर्णय झाला पाहिजे असं मला वाटतं. निश्चितच. पण यातून आणखीन काही प्रश्न उपस्थित होत आहेत. ते म्हणजे या संपूर्ण निर्णय प्रक्रियेला उशीर झालाय का? ज्या काळात रिझल्ट तुमच्या हातात आलेला असतो, ऍडमिशन प्रक्रिया जूनमध्ये सुरू झालेली असते, अशा वेळी आम्ही परीक्षा घ्यायची की नाही याच्याबद्दलचा निर्णय घेतोय. त्यामुळे या निर्णय प्रक्रियेला विरोध झालाय का याच्याबद्दल मला विचारायचं आहे. त्याचबरोबर जर गव्हर्नमेंट असं सांगतंय की आम्ही ऑनलाईन एक्झाम घेऊ शकत नाही कारण ऑनलाईन हे सगळीकडे पोहोचलेलं नाहीये, मग वर्षभर तुम्ही जे सांगत होतात की ऑनलाईन एज्युकेशन चालू आहे, याचा अर्थ नेमका काय आहे? सरकारनं मंजूर केले का, कबूल केले का, की ऑनलाईन फेल केले? याच्याबद्दलची चर्चा करूया एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. कोरोनाच्या संकट काळात 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचं नेमकं काय करायचं यावरून सध्या सरकारची कसोटी, सरकारची परीक्षा लागली आहे आणि याच परीक्षेमध्ये सरकार आता काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. राज्यातल्या लाखो विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या पालकांच्या नजरा आजच्या निर्णयाकडे लागलेल्या आहेत. तेव्हा या सगळ्या अनुषंगाने आपण चर्चा करतोय. आपल्या सोबत विद्यार्थी आहेत, विद्यार्थी पालक संघटनेचे नेते आहेत आणि शिक्षण तज्ज्ञ हिरंब कुलकर्णी सर सुद्धा आहेत. मला जयश्री देशपांडे मॅडमकडे जायचं आहे. मॅडम, आज निर्णय घेण्याची शक्यता आहे, कदाचित आजच्या बैठकीनंतर निर्णय येऊ शकतो, पण भले तो केंद्र सरकारचा निर्णय काल आलेला असो किंवा मग आजचा हा निर्णय असो, हा निर्णय घ्यायला उशीर झाला का? कारण हा काळ आपल्या हातात रिझल्ट येऊन ऍडमिशनचा आहे. एवढा काळ वाट पाहणं ही विद्यार्थ्यांची सुद्धा संयमाची कसोटी ठरली का? निश्चितच. खरं तर ज्या परीक्षा आपल्याला मार्चमध्ये संपणं अपेक्षित असतात, त्याला आता जून महिना सुरू झालेला आहे, जेव्हा अजून निर्णय व्हायचा आहे. अजूनही परीक्षा होणार की नाही इथे खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे. आणि हा जो मध्ये एक 4 महिन्याचा कालावधी गेला, ह्या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये मुलांच्या मनामध्ये प्रचंड दडपण तयार झालेलं आहे. म्हणजे आम्ही गेले वर्षभर 1.5 वर्ष अभ्यास केला आणि आता अजून किती दिवस अभ्यास करायचा? बरं, एवढं करूनही आमची परीक्षा होणार की नाही? म्हणजे सध्याचा जर आपण विद्यार्थ्यांचा विचार केला तर अतिशय एक प्रेशराइज्ड मानसिकता असलेली मुलं आहेत ती सगळी. खरं बघायला गेलं तर या सगळ्या गोष्टींचा, गेल्या वर्षभरातल्या पॅन्डेमिकचा आणि ह्या झालेल्या परीक्षेला झालेल्या उशिराचा, या सगळ्याचा कुठेतरी नकळत परिणाम हा मुलांच्या सगळ्या मार्कांवरती असेल किंवा त्यांच्या फ्युचरवरती हा पडलेलाच आहे. आता सध्या जर आपण विचार केला तर आम्हाला प्रश्न असा पडतो की जेव्हा पॅन्डेमिक हे गेल्या 1 वर्षापासून सुरुवात झालेली आहे, तेव्हा सरकारकडे प्लॅन बी का तयार नव्हता की आपण उद्या जर का अशी सिच्युएशन आली तर आपण मुलांना काय, कुठल्या प्रकारे आपण मुलांची असेसमेंट करायची? त्यानंतर सीबीएसई बोर्डाकडे एक्सटर्नल फॉर्म भरण्याची अशी काही सुविधा उपलब्ध आहे का? आणि याच्यामध्ये सगळ्यात दुर्लक्षित, आता सरांनी सांगितलं, पण अजून एक घटक दुर्लक्षित राहतो की ज्या मुलांनी एक्सटर्नल फॉर्म भरलेत, एसएससी बोर्डाचे एक्सटर्नल फॉर्म भरलेले विद्यार्थी, आज तर त्यांना कुठल्याच प्रकारचं नॉलेज नाही मिळालेलं आहे, त्यांच्याकडे काहीच तयारी नाहीये. आणि आता परत हे एक सगळं टेन्शन. आज पालकांचे असेही फोन येत आहेत की आम्ही एवढं 1.5 वर्ष आमच्या मुलांना वेगवेगळे इक्विपमेंट्स दिले, वेगवेगळे सॉफ्टवेअर्स प्रोव्हाइड केले, प्रायव्हेट ट्युटर्स लावले, ऑनलाईन घेतलं, एवढं सगळं केलं. मग एवढं सगळं केल्यानंतर जर तुम्हाला कॉलेज ऑनलाईन चालतं, शाळा ऑनलाईन चालतात, पण तर परीक्षा घेताना तुम्ही ऑफलाईनचा का विचार करता आणि ऑनलाईन परीक्षा का होऊ शकत नाही? आमच्याकडे अजूनही या प्रश्नाचं उत्तर आम्हाला सरकार देण्यासाठी समर्थ नाही. मला हाच मुद्दा घेऊन हिरंब कुलकर्णी सरांकडे जायचं आहे. सर, मी ब्रेकच्या पूर्वी पण म्हणालो आणि मला हा मुद्दा अधोरेखित मुद्दाम करायचा आहे. आता मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणे वर्षभर सातत्यानं न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून असो किंवा विविध माध्यमातून सगळेजण बोलत होते की ह्या ऑनलाईन एक्झामच्या, ऑनलाईन एज्युकेशनच्या बद्दलच्या ज्या मर्यादा आहेत त्या सातत्यानं स्पष्ट होत होत्या. सरकार मात्र ठाम होतं की नाही, आम्ही या सगळ्या गोष्टी करतोय, सगळं सुरळीत सुरू आहे.
पण आज जेव्हा राज्य सरकारवर वेळ आली परीक्षा घेण्याची, त्यांची परीक्षा जेव्हा आली तेव्हा मात्र ते असं म्हणाले की ऑनलाईन घेऊ शकत नाहीये. याचा अर्थ वर्षभर ऑनलाईनचा बोजवारा उडालाय याची कबुली दिली राज्य सरकारनं. अगदी बरोबर. कारण ऑनलाईन एक्झाम मध्ये तुम्हाला प्रत्यक्ष दाखवावं लागणार होतं की परीक्षा होते आहे की नाही, आणि त्याच्या बोजवाऱ्याच्या बातम्या इतक्या मोठ्या प्रमाणावर आल्या असत्या की वर्षभराचं ऑनलाईन उघडं पडलं असतं. मला वाटतं की आपल्यासारख्या चॅनल सातत्यानं चर्चा करून ते सांगत होते की ऑनलाईन ही यशस्वी पद्धत नाहीये, आणि त्याच्यामध्ये आपण असं सुचवत होतो की तुम्ही स्वाध्याय पुस्तिका विद्यार्थ्यांना द्या, वेगवेगळ्या प्रकारचं प्रत्यक्ष मटेरियल मुलांना तुम्ही प्रत्यक्ष मुलांच्या हातामध्ये द्या. परंतु ते न करता केवळ ऑनलाईनचा आग्रह धरला, आणि या ऑनलाईनच्या न्यूनगंडानं महाराष्ट्रातल्या 5-6 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. केरळ सारख्या राज्यामध्ये 62 आत्महत्या झाल्यात. परंतु ऑनलाईनचा आग्रह सरकारने धरल्यामुळे आज ही गोष्ट आलेली आहे. यासाठी वेगवेगळे पर्याय वापरले. आज छत्तीसगड सारखं राज्य घरी मुलांना पेपर देऊन मुलांची परीक्षा घ्यायचा प्रयत्न करते. अशा प्रकारचे वेगळे प्रयोग करता आले नसते का? किंवा ज्या काही ओपन बुक टेस्ट सारख्या ज्या काही पद्धती त्या पण तुम्हाला त्याच्यामध्ये वापरता आल्या असत्या. परंतु मुख्य मुद्दा हा आहे की जर तुम्हाला वर्ष एक्सटेंड करायचं नाहीये, आपण असं म्हणत होतो की आपल्या मागच्या नोव्हेंबरच्या चर्चांमध्ये की तुम्ही 1.5 वर्षाचं 1 वर्ष करा, ऑक्टोबर पर्यंत हे वर्ष एक्सटेंड करा, आणि विद्यार्थी शिकतील की नाही याची काळजी घ्या. आज 12वीची किमान आपण चर्चा तरी करतो विलास, परंतु 1ली ते 11वी पर्यंतच काय, पहिलीतून जो मुलगा 2रीत गेला त्याने ती शाळा सुद्धा बघितलेली नाही, शाळा असते कुठे, किंवा 4थीतून 5वीत जो मुलगा गेला ते प्रश्न इतके भयानक आहेत की त्या मुलांना आल्यानंतर त्यांच्या शाळा सापडणार नाहीत, आलेली पुस्तकं त्यांना वाचता येणार नाही. आज 12वी किंवा 10वी हे नाक असल्यामुळे किंबहुना त्याच्यावर पुढच्या कोर्सेस अवलंबून असल्यामुळे आज माध्यम, सरकार, पंतप्रधानांपासून सगळे गांभीर्याने विचार करतायत. पण 1लीतून 2रीत, 5वीतून 6वीत, 8वीतून 9वीत गेलेल्या मुलांना खरंच काय आलंय या इनपुटची चर्चाच आपण करत नाही, आणि म्हणून संपूर्ण देशातील मुलंच आज मागे फेकले गेलेली आहेत. आणि आणखी एक छोटा मुद्दा उपस्थित करतो की औद्योगिक क्षेत्र या 12वीतून पास झालेल्या मुलांकडे कसं बघणार आहे याची पण आपण चर्चा केली पाहिजे. याचं कारण असं की जे काही कॅम्पस इंटरव्ह्यू होतात, या कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये जर 11वी 12वीला काहीच न आलेली मुलं जर आपल्याकडे इंजिनियर आणि वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्निकल कोर्सेसला आलीत तर औद्योगिक क्षेत्र यांना स्वीकारेल का? कारण आजच वेगवेगळे सर्वे असं सांगतात की इंजिनिअरिंग मध्ये जे इंजिनियर बनतात किंवा हे बनतात तर ते अक्षरशः 70-80% ते जागतिक दर्जाचे नाहीयेत. अक्षरशः 4.2% मुलं फक्त कोडिंग करू शकतात. तर अगोदरच आपल्या सगळ्या दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह असताना, कुठल्याही प्रकारचं कौशल्य प्राप्त नसताना ही मुलं जर वेगवेगळ्या टेक्निकल कोर्सेसला गेली तर औद्योगिक क्षेत्र यांना स्वीकारणार नाही. आणि म्हणून मला याच अनुषंगाने एक विचारायचं आहे सर, ज्या मुलांपर्यंत किमान ऑनलाईनचं काहीतरी पोहोचलेलं आहे, त्यांना काहीतरी उपलब्ध होत होतं, त्या मुलांसाठी किमान तिथं काहीतरी ज्ञान त्यांना मिळालेलं असेल, पण ग्रामीण भागातल्या अशा लाखो मुलांपर्यंत अजून काहीच पोहोचलेलं नव्हतं. त्या मुलांचं काय? कारण ते आता केवळ कागदावर पास होणार आहेत का? अगदी बरोबर आहे विलास. ही जी संवेदनशीलता या प्रश्नामधली आहे ती मला जास्त भावते की खरोखर आज या साऱ्या सीबीएसई आणि या सगळ्या उच्चभ्रू वर्गातल्या सगळ्या चर्चा होताना त्या शेवटच्या मुलांचं काय, ही चर्चा सुद्धा या सगळ्या मंत्रिमंडळांच्या चर्चांमध्ये होत नाहीत. आणि आज आपण ही चर्चा करतोय. खरं सांगतो की या ऑफलाईन एज्युकेशनचं मुलांमध्ये इतका प्रचंड आयुष्यभर पुरेल इतका न्यूनगंड या मुलांना दिलेला आहे की या मुलांना हे कळतच नाही की माझ्या शेजारच्या मुलाकडे कॉम्प्युटर आहे, त्याच्याकडे लॅपटॉप आहे, त्याच्याकडे मोबाईल आहे, आणि मला मात्र माझ्या आई वडिलांकडे मोबाईल नसल्यामुळे मी शिकू शकलो नाही. मुलं आत्महत्या केली. महाराष्ट्रामध्ये मागच्या वर्षी जे बालविवाह झाले त्यातले जास्तीत जास्त मुली 11वी 12वीचे होते की जर कॉलेजच चालू नाही, शाळा चालू नाही, पालकांनी त्यांची लग्न करून टाकली. आणि म्हणून याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं म्हणजे आता शाळा जेव्हा उघडतील किंवा कॉलेज जेव्हा उघडतील तेव्हा एकाच बेंचवर ऑनलाईन मधून शिकलेला मुलगा आणि ऑफलाईन मधून पुढे आलेला मुलगा एका बेंचवर 14 तारखेला किंवा पुढच्या काळात बसतील तर शिक्षकांना त्या मुलांना शिकवायचं कसं हे प्रश्न पडणार आहेत. त्या मुलांमध्ये मोठा न्यूनगंड आलेला आहे. आणि अशा प्रकारे फक्त खोटा आनंद आपण मुलांना देऊन राहिलोय पास झाल्याचा, 2 वर्ष तुझे वाचले, किंवा सरकार फक्त पालकांना एवढंच खुश करते की बघा कॅलेंडर मध्ये वर्ष पुढे गेलं की नाही, तुमच्या मुलाचं पण आम्ही वर्ष पुढे घातलं, पण त्या मुलाच्या पत्रात तुम्ही काय घातलं याचे परिणाम पुढच्या 4-5 वर्षामध्ये दिसतील. आजच एका सर्वेची आकडेवारी अशी आली की 24% मुलांना ग्रामीण भागातल्या समान गुणवत्ता असून सुद्धा नोकरीच्या संधी शहरी मुलांच्या तुलनेत मिळत नाहीत, असा द न्यू अॅन्युअल एम्प्लॉयमेबिलिटी सर्व्हेचा निष्कर्ष आहे. तर ग्रामीण भागातले मुलं अगोदरच मागे पडलेले असताना या स्पर्धेमध्ये ते अधिक दूर फेकले जातील आणि भारत इंडियाची दरी अधिक खोल होईल. हा याचा सामाजिक परिणाम मला हा आनंद साजरा करताना हा खूप मोठा सामाजिक परिणाम असणार आहे. आणि मग प्रश्न पडतो
तो सरकारच्या संपूर्ण त्यांच्या दूरदृष्टीबद्दल, मग ते केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, जर आपल्या देशाचे पंतप्रधान, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सातत्याने येऊन आपल्याला सांगतायत की पुढचा काही काळ, काही वर्ष आपल्याला कोरोनासोबत राहावं लागेल, मग हे तुम्हाला माहित असताना इथली शिक्षण व्यवस्था सुद्धा त्या दृष्टीने आपल्याला तयार करावी लागेल, हे कुणाला का सुचत नाहीये? इथलं ऑनलाईन एज्युकेशन 1 वर्षामध्ये ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावं, याच्यासाठी इथल्या व्यवस्थेने नेमकं काय केलं, हा प्रश्न सुद्धा आज विचारणं तितकं गरजेचं आहे. कारण पुढची काही वर्ष जर कोरोना आपल्या सोबत राहणार असेल तर ती सगळी पोरं आज शिक्षण व्यवस्थेतून बाहेर फेकली जातील, त्याला जबाबदार कोण, याचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर या मुद्द्याची चर्चा. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचं नेमकं काय करायचं या मुद्द्यावरून सध्या सरकारची परीक्षा होतीये आणि त्या परीक्षेमध्ये सरकार काय निर्णय घेतंय ते पाहणं महत्त्वाचं असेलच. केंद्र सरकारनं निर्णय घेतला की परीक्षा नाही, आता राज्य सरकारची वेळ आहे. राज्य सरकार काय निर्णय घेते हे पाहूया. पण त्याच अनुषंगाने आपण चर्चा करतोय. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत, आपल्यासोबत शिक्षणतज्ञ हिरंब कुलकर्णी आहेत, त्याचसोबत आपल्यासोबत पालक संघटनेच्या अध्यक्षा जयश्री देशपांडे मॅडम आहेत, आपल्यासोबत काही विद्यार्थी सुद्धा आहेत. आणि मी आता विद्यार्थ्यांकडे जाणार आहे कारण त्यांची भूमिका या सगळ्यामधली खूप महत्त्वाची असते. अमिश आपल्यासोबत जोडला गेलाय. अमिश, 12वीची परीक्षा किंवा 12वीचं वर्ष याचंच एक वेगळ्या प्रकारचं प्रेशर मुलांवरती असतं. जेव्हा तुम्ही 12वीमध्ये प्रवेश केला होता तेव्हा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये या कोरोनानं प्रवेश केलेला होता. त्यामुळे तिथून पुढे जे काही घडत गेलं वर्षभर तुमच्या सोबत, म्हणजे ऑनलाईन एज्युकेशन, तुमच्या टेस्ट, ऑनलाईन प्रॉब्लेम्स, या सगळ्यातून हे वर्ष तुमच्यासाठी कसं होतं? खऱ्या अर्थानं आज परीक्षा जरी झालेली नसली किंवा घेणार नाही असं सरकार म्हणत असलं तरी वर्षभर तुमची परीक्षा झाली आहे? अमिश, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हो, पोचतोय आवाज. हा, बोला. आता 12वीत आमचे नुसतं ऑनलाईन प्रिलियम्स झाले आहेत, MCQ टेस्ट झालेली आहे आणि प्रॅक्टिकल्स नुसतं आमच्याकडनं लिहून घेतलेले आहेत जर्नल्समध्ये. बाकी सबमिट करायला जेव्हा आम्हाला कॉलेजमध्ये बोलवलं तेव्हा बोललेत की आता नाही, नंतर द्यायचे आहेत. आता आमचे इव्हॅल्युएशन कशावरनं करणार आम्हाला पण अजून माहीत नाहीये. बरं, पण वर्षभर तुम्हाला काय नेमक्या अडचणी आल्या? मी असं म्हणालो की 12वीची परीक्षा ही शेवटी होती सगळ्यात अभ्यासक्रमाच्या, पण या 12वीच्या वर्षात दररोज तुमची परीक्षा होत होती. मग ते ऑनलाईनच्या असेल किंवा वेगवेगळे निर्णय, नियम, कोरोना, हे या सगळ्या गोष्टींमध्ये या सगळ्याला तुम्ही कसं हँडल करत होता? तुमच्या मनात काय नेमकी भावना होती? आता आमचे जे डाऊट्स होते ते आम्हाला क्लिअर करता येत नव्हते कॉलेजतर्फे. आम्ही कॉलेजमध्ये फोन करायचो, त्यांचा नेहमी बिझी राहायचा किंवा आउट ऑफ कव्हरेज एरिया राहायचा. नाहीतर आम्हाला काही कधी बोलायचे की तुम्ही कॉलेजमध्ये लक्ष देत नाही, तुम्ही काही करत नाही, तुम्हाला डाऊट्स कसे येतात मग इथं. बर, नंतर कॉन्स्टंट प्रेशर राहायचं की आम्हाला कॉन्स्टंट प्रेशर राहायचं की तुम्हाला असे असे क्वेश्चन्स येणार आहेत, असे असे क्वेश्चन येऊ शकतात की तुमचे असे असे मार्क आले तर तुम्हाला इथं हे मिळणार, तिथं ते मिळणार, अशी आम्हाला भीती करून टाकायची तिथे. बर, आम्हाला त्याची भीती वाटायची की आपलं पुढे 12वीत कसं होणार. बरोबर, ती भीती तुमच्या कॉलेज ऍक्च्युली आपल्याला कॉलेज आम्हाला सपोर्ट करायच्या ऐवजी आम्हाला उलट भीती देत होती की पुढे आमचं काय होणार, आणि इथे कोविडमुळे अजून टेन्शन होतं. बरोबर आहे, खरं आहे. ही गोष्ट अगदी स्वाभाविक आहे की आधीच 12वीचं वर्ष, त्यात कोरोनाचं हे संकट, सरकारचे नियम, या सगळ्यातून तुमच्या सगळ्यांची वर्षभर ही परीक्षा होत राहिली. आर्या आता आपल्यासोबत आहे. आर्या, 12वीची परीक्षा म्हणजे त्याची प्रचंड तयारी असते, एक मानसिक ताण सुद्धा असतो की आपल्याला 12वीची परीक्षा द्यायची आहे. ह्या वर्षभराच्या संपूर्ण काळामध्ये त्या परीक्षेसाठी खरंच तुम्ही मानसिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या तयार झाला होतात का? जे तुम्हाला एज्युकेशन मिळालं त्या एज्युकेशनने तुम्हाला ते तयार केलं होतं का?
सर जर सांगायला गेलं तर ऑनलाईन एज्युकेशन इतकं इफेक्टिव्ह नव्हतं, कारण की इंटरनेट जर असेल तर बोर्ड ज्यावेळी दाखवायचे आम्हाला डिस्प्ले करायचे त्यावेळी ते सगळं ब्लर असायचं. आमचे टीचर्स आम्हाला सपोर्ट केले थ्रू आउट, इव्हन आमची स्कूल पण आम्हाला सपोर्ट केली आहे, बट ते इतकं इफेक्टिव्ह नव्हतं ज्याने आपण 12th ची एक्झाम देऊ शकतो. म्हणजे अजून बरेच सारे डाऊट्स आहेत. मग ते डाऊट जर तुमचे क्लिअर झालेले नसतील तर तुम्ही परीक्षेसाठी तयार कसं झालात? मग कशी तयारी केली? त्याचं एक वेगळं प्रेशर होतं? हो, डेफिनेटली होतं. प्रेशर ते बिल्डअप झालेलं, आणि काल जसं त्यांनी सांगितलं की एक्झाम्स नाहीयेत, तर त्याचं पण एक वेगळं प्रेशर होतं की हे नाही तर काय. म्हणजे आम्ही थोड्या एक्सटेंड पर्यंत स्वतःला तयार केलेलं की आता एक्झाम लिहायला लागेल, खरं आता सडनली त्यांनी सांगितलं की नाहीयेत एक्झाम. बर ओम, तुला काय वाटतंय पुढे काय? हा प्रश्न सातत्यानं मनात घुंगावतोय जरी आज निर्णय होत असला तरी सुद्धा. हो, निश्चितच हा निर्णय आमच्या मनात आहेच की पेपर्सचं कसं होईल. 12वीत असल्यामुळे आम्हाला जे 12वीत आलंय म्हणजे आपल्याला पेपर्सचं स्टडी करायचं, हे करायचं, त्याचं टेन्शन असायचंच. पण सध्याची जी परिस्थिती आहे कोविड, त्याने पण खूप म्हणजे असं मेंटली डिस्टर्ब झालं होतं, कारण असं वाटायचं आपल्या फॅमिलीमध्ये कोणाला होईल, त्याचं टेन्शन असायचं. माझ्या स्वतःच्या मित्राचे वडील ते आता कोविडमुळे गेले, एक्सपायर झालेत, आणि त्याचं म्हणजे तो मेंटली इतका डिस्टर्ब झाला की 1 मंथ लागला त्याला रिकव्हर करण्यासाठी. खरंय. नाही, परिस्थिती त्याच्यात पण अभ्यास त्याचा बोललो, निश्चितच अभ्यास त्याला बोललं त्याचा त्यामध्ये. नाही, प्रत्येक घराघरात आज अशाच प्रकारची कहाणी होती आणि या मुलांना घरात बसून या सगळ्या अडचणींना सामोरं जावं लागत होतं. एज्युकेशन, ऑनलाईन एज्युकेशनच्या वेगळ्या समस्या होत्या आणि संपूर्ण हा कसोटीचा काळ होता. पण प्रश्न हा आहे की कोरोना आता पुढच्या महिन्यात संपणार आहे, त्याच्या 2 महिन्यांनी संपणार आहे, याची कुठली डेडलाईन नाहीये. सरकार स्वतः सांगतंय की पुढची काही वर्ष तरी कोरोना आपल्या सोबत आहे आणि कोरोना सोबत आपल्याला जगायचं आहे. मग अशा वेळी इथली व्यवस्था त्याच्यासाठी तयार का नव्हती किंवा का होत नाही, हा खरा प्रश्न आहे. आणि जर ती अजूनही तयार झाली नाही तर या राज्यातल्या लाखो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचाच प्रश्न निर्माण होणार आहे का? ते शाळेतून बाहेर पडतील का? हा प्रश्न आहे. त्याची चर्चा शेवटाकडे जाताना करूया एका छोट्याशा ब्रेक नंतर. पुढे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 लोकमतवर आपण चर्चा करतोय 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचं नेमकं काय करायचं यावरून राज्य सरकारची परीक्षा होतीये आणि या परीक्षेमध्ये राज्य सरकार आज निर्णय काय घेतं याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे. आपली सुद्धा नजर असणार आहे. पण त्याच अनुषंगाने चर्चा करतोय आपण. आपल्यासोबत हिरम कुलकर्णी शिक्षण तज्ञ आहेत. मला हिरम सरांकडे जायचंय, नंतर देशपांडे मॅडमकडे जातो. हिरम सर, राज्य सरकारला, केंद्र सरकारला दोघांनाही माहिती आहे की आपल्याला पुढची काही वर्ष तरी आता अशाच कोरोनाच्या लाटा झेलत पुढे जावं लागणार आहे. मग शिक्षणाच्या बद्दल सुद्धा लॉंग टर्म एखादा निर्णय घेऊन, एखादी पॉलिसी करून किंवा 1 वर्ष तरी किमान यांच्याकडे होतं की आपण ऑनलाईन एज्युकेशन तरी तिथपर्यंत पोहोचवावं किंवा त्या मुलांपर्यंत अजून पोहोचलं नाही तिथपर्यंत पोहोचावं. त्या दृष्टीनं खरंच काही प्रयत्न झालेत का? दुर्दैवानं नाही असं म्हणावं लागेल. याचं कारण असं की मागच्या वर्षी जेव्हा नवीन वर्ष सुरू झालं शैक्षणिक, तेव्हा मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री असं म्हणाले होत्या की आम्ही दूरदर्शन आणि रेडिओचा प्रभावी वापर करू, प्रत्येक इयत्तेसाठी एक चॅनल तयार करू. परंतु प्रत्येक इयत्तेसाठी चॅनल तयार झालं नाही, दूरदर्शनचा प्रभावी वापर झाला नाही, किंवा कम्युनिटी रेडिओ नावाची कल्पना, तर ती कम्युनिटी रेडिओची कल्पना पण फारशी प्रभावीपणे राबवली नाही. ते जरी केलं असतं तरी मोठ्या प्रमाणावर मुलं शिक्षणाच्या प्रवाहात आली असती. दुसरी मागणी आपण सगळ्यांनी ही केली होती आपल्या न्यूज 18च्या प्रत्येक चर्चेमध्ये की तुम्ही स्वाध्याय पुस्तिका हार्ड कॉपी स्वरूपात तुम्ही छापा आणि प्रत्येक मुलाच्या हातात द्या. तो प्रयोग महाराष्ट्रातल्या आश्रम शाळेतल्या शिक्षकांनी केला की मुलांना आश्रम प्रत्येक पुस्तिका दिली आणि जाऊन शिक्षकांनी नंतर तपासल्या. हे करता आलं असतं. किंवा जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी 5-5, 10-10 मुलं एकत्र करून त्या मुलांना शिकवण्याचा प्रयत्न केला. आमच्या शाळेत सुद्धा आम्ही हा वस्त्यांमध्ये प्रयोग केला. तर प्रत्यक्ष शिक्षक आणि विद्यार्थ्याचं इंटरॅक्शन होईल अशा पद्धतीची रचना शिक्षणाची करायला वर्षभर तुमच्या हातात नक्कीच स्कोप होता.
किंवा छत्तीसगड सरकारने आज जी नवी पद्धत वापरली की थेट मुलांच्या घरी प्रश्नपत्रिका देता आहेत आणि मुलांनी ते सोडून द्यायचे, असे जे वेगवेगळे प्रयोग झाले आहेत किंवा जगामध्ये वेगवेगळ्या देशांनी वेगवेगळे प्रयोग केले आहेत, तर त्याच्या दृष्टीनं काहीच झालं नाही. यांनी काय केलं की ऑनलाईन सुरू होईल असं केलं आणि ऑनलाईन शाळांच्यावर सोडून दिलं, पालकांवर सोडून दिलं. आणि मग ज्या पालकांची ऐपत आहेत ती मुलं शिकली आणि बाकीची शिकली नाही. मला असं वाटतं की या देशातली एक आत्महत्या झाल्यानंतर सरकारने हा प्रयोग थांबवायला पाहिजे होता. मी झेरॉक्सच्या दुकानाचं उदाहरण देतो की एक जरी काळी कॉपी निघाली तरी झेरॉक्सचं मशीनवाला पटकन मशीन थांबवतो आणि काय चुकलंय ते बघतो. आज इथे इतके लहान लेकरांनी आत्महत्या केल्यानंतर सरकार गप्प कसं बसू शकतं? सरकारने तात्काळ हा ऑनलाईनचा प्रयोग थांबवायला पाहिजे होता आणि संवेदनशीलतेनं प्रत्येक मुलापर्यंत जी शिक्षण व्यवस्था पोहोचेल त्याची चर्चा अत्यंत मूलभूत असा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे आणि मला देशपांडे मॅडमला हे विचारायचं आहे. मॅडम, आता ज्या मुलांपर्यंत किमान हे ऑनलाईन एज्युकेशन पोहोचलं त्यांची किमान परीक्षा किंवा त्यांचं मूल्यांकन वगैरे होईल तरी, पण असा एक खूप मोठा वर्ग आहे ज्यांच्यापर्यंत काहीच पोहोचलं नाही. जर हीच परिस्थिती कायम राहिली तर ही भीती आहे का की आपल्या राज्यातले अनेक मुलं हे शिक्षणाच्या परिघाच्या बाहेर फेकले जातील आणि त्यांना पुन्हा परत आणणं एक मोठं आव्हान असेल? काय तुमचं मत आहे याच्याबद्दलचं? निश्चित आपण सध्याची जरी परिस्थिती बघितली तरी आत्ताची परिस्थिती सुद्धा तीच आहे. गेल्या वर्षभरातली भीषणता आणि आता पुढे येणारा अकॅडमिकचा धोका, शिक्षणाचा धोका ओळखून जरा त्याच्यावरती काम झालं पाहिजे. काही ग्रामीण भागांमधल्या शिक्षकांनी मुलांचे वेगवेगळे गट केले होते आणि त्या गटाला सोशल डिस्टन्सिंग पाळून आणि प्रॅक्टिकलमध्ये त्यांनी मुलांना शिकवलं. खूप चांगले उपक्रम होते. पण आपल्याकडे दुर्दैवाने हे का होत नाही? कारण आपल्याकडे एज्युकेशनचे जे वेगवेगळे बोर्डाचं एक खूप मोठं स्तोम माजलंय. गेल्या काही वर्षांमध्ये जर बघितलं तर आपल्याकडे क्वालिटी एज्युकेशन पेक्षा क्वांटिटीवरती जास्ती भर दिल्या गेल्या. एन नंबर ऑफ शाळा वाढवल्या गेल्या. खऱ्या अर्थाने आपल्याकडे वन नेशन वन पॉलिसी का होत नाही? एज्युकेशन पॉलिसी ही सेम असली पाहिजे. ही पॉलिसी नसल्यामुळे जरी सरकारने किती सांगितलं की आम्ही दूरदर्शन चॅनल सुरू केलं तरी ते फेल झालं. कारण सीबीएसई बोर्डाने त्यांची वेगळी मनमानी चालू असते, आयसीएसई बोर्डाची अजून वेगळ्या बोर्डांचे. आणि एवढ्या प्रमाणामध्ये जर ग्रामीण भागामध्ये जर आपल्याकडे इलेक्ट्रिसिटी पोहोचलेली आहे तर त्या भागामध्ये तिथल्या शिक्षकांपर्यंत तुम्ही गॅजेट्स द्यायला कमी पडलेले आहात असं आमचं स्पष्ट मत आहे. खरं तर ग्रामीण भागामधल्या शिक्षकांना एनकरेज करण्याची जास्त गरज आहे. कारण त्यांना त्यांची मुलं घडवण्यासाठी योग्य ते साधन सामग्री त्यांच्या हातात नाहीये. ग्रामीण भागामध्ये पण खूप काही गोष्टी करता येण्यासारख्या. मला अगदी काही सेकंद माझ्याकडे उरलेले आहेत. मला हेरम सरांना विचारायचं आहे. हेरम सर, आज जरी सरकारनं या परीक्षेच्या बद्दलचा निर्णय घेऊन स्वतःची सुटका करून घेतलेली असली, विद्यार्थ्यांना काही खुश आणि काही पालकांना खुश करण्याचा जरी प्रयत्न या सगळ्यातनं झाला असला तरी मूलभूत प्रश्न हा आहे, पुढे काय? त्याचं उत्तर काय? बरोबर. म्हणजे मुलं पास होतील आणि सरकार नापास आहे असा या निकालाचा आजचा अर्थ असणार आहे. आणि 12वीच्या पास होण्यावर फक्त बीएससी बीकॉम बीएच्या ऍडमिशन फक्त होतील. पण खरा मुद्दा सीईटीचा आहे. कारण सीईटी मधून ज्या स्पर्धा परीक्षांमध्ये मुलं पुढे जातात आणि त्यातून गरीब कुटुंबातील मुलांचे वर्ग बदलतात. याच्यामध्ये जर तुम्ही नीट सीईटीचं नियोजन केलं नाही तर आमची ग्रामीण आणि आदिवासी मुलं मागे पडतील. म्हणून मला असं वाटतं की हायर गणित लोअर गणित जसं असतं तसं सीईटी सुद्धा हायर आणि लोअर स्वरूपाची ठेवली पाहिजे. आणि ऑफलाईन असलेल्या मुलांसाठी लोअर सीईटी करून त्या मुलांना सुद्धा आपल्या आयुष्यातले वर्ग बदलण्याची संधी या निमित्तानं कारण हे इयत्ता बदलणं सोपं आहे परंतु सामाजिक वर्ग बदलणं अवघड असतं. आणि म्हणून सामाजिक वर्ग बदलण्यासाठी 12वी नंतरचे कोर्सेस खूप महत्वाचे असतात. याच्यामध्ये ग्रामीण आणि आदिवासी मुलांवर अन्याय होता कामा नये. नक्कीच खूप मूलभूत प्रश्न तुम्ही उपस्थित केलेला आहे. जेव्हा आपण विद्यार्थी म्हणतो तेव्हा तो विद्यार्थी मुंबई पुण्यातला सुद्धा असतो आणि तो अगदी गडचिरोली सारख्या ग्रामीण भागातला सुद्धा तो असतो. या सगळ्यांचा सर्वांगीण विचार करून त्यांच्याबद्दलची धोरणं जर आखली गेली तर आज जी परीक्षा सरकारची होतीये या परीक्षेच्या निमित्तानं ती परीक्षा खऱ्या अर्थानं सरकार पास होऊ शकेल आणि विद्यार्थी पास होतील. केवळ ढकलगाडी करून आपण दिवस काढतोय असं जर चित्र निर्माण झालं तर विद्यार्थ्यांच्या भविष्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. तो होऊ द्यायचा नसेल तर आजच धोरण आखणं गरजेचं आहे. हेच या चर्चेच्या निमित्तानं समोर आलं. या चर्चेमध्ये आपल्या सोबत विद्यार्थी जोडले गेलेले सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. हेरंब कुलकर्णी सर सोबत होते, आपल्या जयश्री देशपांडे मॅडम होत्या, दोघांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या चर्चेच्या निमित्तानं याच अपेक्षेसह सरकारही पास व्हावं, विद्यार्थीही पास व्हावेत आणि त्यांचं भविष्य सुद्धा उज्ज्वल राहावं याच्यासाठी आपण शुभेच्छा देऊया. आणि एक छोटा यासोबत बुलेटिनमध्ये येतच थांबतोय. धन्यवाद.